नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या टेक्स्टबुकमधील तिसरी कविता 2.3 द इंच कॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी या कवितेचे फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स पाहणार आहोत। खरं तर ही कविता दीर्घ कविता आहे, याच्यामध्ये एकूण 17 स्टांजा आहेत आणि ही कविता लिखाण करत असताना रॉबर्ट साऊदी यांनी फिगर ऑफ स्पीचची मुक्त उधळण केलेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये भरपूर फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पाहायला मिळतील। मॅक्झिमम त्याच्यातली उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तरी पाहूया या कवितेचे फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स द इंच कॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी। फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार। ॲज द ह्युमन बीइंग डेकोरेट्स हिज बॉडी विथ द हेल्प ऑफ डिफरंट ऑर्नामेंट्स, द पोएट ऑल्सो डेकोरेट्स हिज लँग्वेज विथ द हेल्प ऑफ डिफरंट कन्स्ट्रक्शन ऑफ वर्ड्स इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ स्पीच। ज्या पद्धतीनं मनुष्य प्राणी आपल्या शरीराला सुशोभित करण्यासाठी विविध प्रकारचे अलंकार वापरतो, त्याच पद्धतीनं कवी त्याच्या भाषेला सुशोभित करण्यासाठी शब्दसमूहांचा वेगवेगळा वापर करतो, त्यालाच फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं। या कवितेमध्ये भरपूर फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत। या फिगर ऑफ स्पीचवरती प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय। फाइंड आउट अँड एक्सप्लेन फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग लाईन। म्हणजे कवितेतला एखादा एक्स्ट्रॅक्ट दिलेला असतो आणि त्या एक्स्ट्रॅक्टमधली एखादी लाईन बाजूला काढलेली असते आणि त्याच्या खाली अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो की या ओळीमध्ये असणारा फिगर ऑफ स्पीच ओळखा आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण करा, किंवा ऑर फाइंड आउट द एक्झाम्पल ऑफ अ डॉट डॉट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड एक्सप्लेन। म्हणजेच दिलेल्यावरती एक्स्ट्रॅक्ट असतो, त्याच्यावरती तुम्हाला या एक्स्ट्रॅक्टमधील या फिगर ऑफ स्पीचचे उदाहरण शोधा आणि स्पष्टीकरण द्या असं म्हटलं जातं। म्हणजे एखाद्या फिगर ऑफ स्पीचचं त्या ठिकाणी डॉट डॉट आहे त्या ठिकाणी नाव घातलं जातं, या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण दिलेलं एक्स्ट्रॅक्टमधून शोधा आणि त्याचं स्पष्टीकरण करा असं सांगितलं जातं आणि मग त्यावेळी आपल्याला त्या पद्धतीनं त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये 2 मार्काच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हा प्रश्न विचारला जातो। तर बघूयात फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम द इंच कॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी। आता पहिलं उदाहरण आपल्या स्क्रीनवरती आहे बघा, नो स्टर इन द एअर नो स्टर इन द सी। आता एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये एकापेक्षा जास्त फिगर ऑफ स्पीच असू शकतात, त्या पद्धतीनं या ओळीमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त फिगर ऑफ स्पीच आहे। पहिला फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आहे ॲलिट्रेशन। ॲलिट्रेशनला मराठीमध्ये आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो आणि अनुप्रास अलंकारामध्ये शब्दाच्या सुरुवातीच्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते आणि त्यामुळे इथं बघा नो स्टर इन द एअर नो स्टर इन द सी, कशाचा स्टर इन द सी, एस, द साऊंड एस इज रिपीटेड असं या ठिकाणी त्याचं कारण आपण दिलेलं आहे। आणि दुसरा एक फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन। रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार। पुनरावृत्ती अलंकारामध्ये एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या शब्दसमूहाचा या ठिकाणी रिपिटिशन झालेलं असते, पुनरावृत्ती झालेली असते। इथं कशाची रिपिटिशन झालेलं आहे बघा, बिकॉज ही वर्ड नो स्टर आर रिपीटेड। इथं शब्दांची पुनरावृत्ती झाली आहे, नो स्टर या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे। नो स्टर इन द एअर नो स्टर इन द सी, नो स्टर अशा पद्धतीनं नो स्टर या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन। म्हणजेच या ओळीमध्ये ॲलिट्रेशन आणि रिपिटिशन असे 2 फिगर ऑफ स्पीच आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर दुसरं उदाहरण आपल्या स्क्रीनवरती दिसतं आहे, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी। या ठिकाणी या वाक्यामध्ये सुद्धा 2 फिगर ऑफ स्पीच आहेत। पहिला आहे पर्सोनिफिकेशन।
पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. निर्जीव वस्तू सजीव आहेत अशा पद्धतीचं वर्णन त्या फिगर ऑफ स्पीचमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. बिकॉज प्रनाउन सी इज यूज्ड हिअर फॉर शिप. प्रनाउन सी इज यूज्ड टू डिनोट फिमेल. आता इथं सी हा शब्द जो आहे तो शिपसाठी वापरण्यात आलेला सी कुड बी, परंतु सी हा शब्द एखाद्या स्त्रीला दर्शविण्यासाठी वापरला जातो आणि म्हणून या ठिकाणी शिप हे जणू काही एखादी स्त्री आहे अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून या ठिकाणी होणारा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो पर्सॉनिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच आहे. त्यानंतर दुसरा एक फिगर ऑफ स्पीच आहे या ठिकाणी ॲलिट्रेशन म्हणजे आपल्याला माहितीच आहे. बिकॉज हिअर साऊंड एस इज रिपीटेड. शिप ॲज सी. शिप वॉज ॲज स्टील ॲज सी. यस यस यस. दी अल्फाबेट यस इज रिपीटेड इन अ क्विक सक्सेशन आणि म्हणून या ठिकाणी ॲलिट्रेशन इज द फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर फिगर ऑफ स्पीचचं नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. एक्झाम्पल नंबर 3. हर सेल फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. आता याच्यामध्ये सुद्धा पहिला फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती. हर म्हणजे कोणासाठी वापरलेला आहे या ठिकाणी जहाजासाठी वापरलेला आहे, परंतु हर हे प्रनाउन जे आहे ते एखाद्या स्त्रीसाठी वापरलं जातं आणि म्हणून निर्जीव वस्तू म्हणजे जहाज हे सजीव आहे अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. म्हणून या ठिकाणी या ओळीमध्ये आहे जो फिगर ऑफ स्पीच त्याला पर्सॉनिफिकेशन आपण म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी रिपिटिशन. बिकॉज हिअर द वर्ड हर इज रिपीटेड. इथं हर या शब्दाचं रिपिटिशन झालेलं आहे. हर सेल फ्रॉम द हेवन रिसिव्ड नो मोशन. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. हर या शब्दाचं रिपिटिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून या ठिकाणी असणारा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो रिपिटिशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंच कॅप रॉक. या ओळीमध्ये सुद्धा 2 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला बघायला मिळतील. पहिला फिगर ऑफ स्पीच आहे आर्केइझम. आर्केइझम या फिगर ऑफ स्पीचमध्ये प्राचीन भाषेतील शब्दांचा वापर केलेला असतो. कालबाह्य झालेले प्राचीन शब्द वापरलेले असतात. इथं FLOW'D अशा पद्धतीचा एक शब्द आहे. तो शब्द हा जुन्या काळी इंग्लिशमध्ये वापरला जात असायचा, जो की फ्लोड FLOWED याच्यासाठीचा असणारा दुसरा शब्द आहे आणि म्हणून हा प्राचीन किंवा आर्कियाईक वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच होतो त्याला आपण आर्काइझम असं म्हणतो. त्याचबरोबर ॲलिट्रेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी झालेला आहे. यस साऊंड यस इज रिपीटेड विदाउट आयदर साइन ऑफ अ साऊंड. SS इथे यसचं रिपिटिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. शेवटी शॉकमध्ये सुद्धा यसचं रिपिटिशन झालेलं बघायला मिळतं आणि म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 इज ऑन अवर स्क्रीन. सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल. आता या ओळीमध्ये सुद्धा 2 फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळत आहेत, रिपिटिशन आणि अँटिथेसिस. रिपिटिशन म्हणजेच काय तर शब्दांची पुनरावृत्ती. इथं कवितेच्या या ओळीमध्ये सो लिटल दे या 3 शब्दांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालेली आपल्याला बघायला मिळते. बघा सो लिटल दे आणि सो लिटल दे आणि म्हणून द फर्स्ट फिगर ऑफ स्पीच इज अ रिपिटिशन बिकॉज द वर्ड्स सो लिटल दे आर रिपीटेड. आणि त्याचबरोबर यानंतर दुसरा फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये आहे तो म्हणजे अँटिथेसिस. अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचचा अर्थ होतो विरोधालंकार. म्हणजेच कवितेच्या ओळीमध्ये जर 2 विरोधी शब्द आलेले असतील किंवा 2 परस्पर विरोधी संकल्पना आलेल्या असतील तर होणाऱ्या भाषेच्या अलंकारास अँटिथेसिस असं म्हटलं जातं. आता या ओळीमध्ये कोणते विरोधी शब्द आलेले आहेत? रोज हा शब्द जो आहे तो राईजचा भूतकाळ आहे. राईज म्हणजे उगवणे, परंतु या ठिकाणी उगवणे घेऊन चालणार नाही. राईज किंवा रोज हा शब्द जो आहे तो लाटेसाठी वापरलेला आहे. लाट वरती येणे आणि फेल म्हणजे खाली पडणे, म्हणजे वरती येणं आणि खाली पडणे असे विरोधी असणाऱ्या शब्द या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये आलेले आहेत. रोज आणि फेल हे एकमेकाच्या विरोधी शब्द आलेले असल्यामुळं अँटिथेसिस इज अ फिगर ऑफ स्पीच. अँटिथेसिस बिकॉज रोज opposite fell
are opposite words used for emphasis. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 इज ऑन अवर स्क्रीन. द abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape Rock. आता याच्यामध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो बिकॉज साऊंड ए इज रिपीटेड. पहिल्यांदा ॲबॉट आणि ॲबर्थब्रथॉक्स या शब्दांची सुरुवात ए या अल्फाबेटनं होते आणि तो साऊंड रिपीट झालेला आहे. ॲबॉट ऑफ ॲबर्थब्रथॉक ए आणि म्हणून फिगर ऑफ स्पीच जो होतो तो ॲलिट्रेशन. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. द एक्झाम्पल नंबर 7 इज ऑन अवर स्क्रीन. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. इथं या ओळीमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच बघायला मिळतील. पहिला जो फिगर ऑफ स्पीच आहे तो इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय तर व्युत्क्रम अलंकार. या व्युत्क्रम अलंकारामध्ये कवी वाक्याची वाक्यरचना ही ग्रामॅटिकली इनकरेक्ट असते परंतु त्याच्यातून काहीतरी अर्थ प्रतीत होत असतो आणि म्हणून ती ग्राह्य मानली जाते. इथं काय म्हटलेलं आहे बघा. बिकॉज द सेंटेन्स इज विथ इनकरेक्ट प्रोज ऑर्डर. प्रोज ऑर्डरनुसार हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. द करेक्ट प्रोज ऑर्डर. जर प्रोज ऑर्डरनुसार योग्य वाक्यरचना म्हणायला पाहिजे तर ती अशी असायला हवी. इन द स्टॉर्म इट इज फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय. अशा पद्धतीची वाक्यरचना ही ग्रामॅटिकली किंवा प्रोजच्या दृष्टिकोनातून योग्य अशा पद्धतीची असणारी वाक्यरचना आहे आणि ती मग बदलून लिहिलेली आहे म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्याचबरोबर या कवितेच्या ओळीमध्ये पर्सॉनिफिकेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच झालेला बघायला मिळतो. बिकॉज हिअर वॉर्निंग बेल इज इनॲनिमेट. इट हॅज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ ॲबिलिटी टू फ्लोट अँड स्वंग. इथं वॉर्निंग बेल ही जी आहे ती निर्जीव आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी मानवी प्रवृत्ती त्या बेलला देण्यात आलेली आहे तरंगण्याची आणि स्वंग म्हणजे स्विंगचा ह्या ठिकाणी भूतकाळ दिलेला आहे. स्वंग म्हणजे हेलकावे खाणे. तरंगण्याची आणि हेलकावे खाण्याची प्रवृत्ती जी आहे सजीवांची ती या ठिकाणी बेलच्या अंगी दाखवण्यात आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी होणारा जो फिगर ऑफ स्पीच आहे त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. त्याचबरोबर ॲलिट्रेशन हा आणखीन एक फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये बघायला मिळतो. बिकॉज साऊंड ॲस इज रिपीटेड. इथं साऊंड ॲसचं रिपिटिशन झालेलं बघायला मिळतं. स्टॉर्म आणि स्वंग याची सुरुवात जी आहे ते यस या साऊंडनं होते आणि त्यामुळं साऊंड यसचं रिपिटिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीचसुद्धा या ओळीमध्ये आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. द एक्झाम्पल नंबर 8 इज ऑन अवर स्क्रीन. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. या ओळीमध्ये सुद्धा 2 फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. व्याकरणदृष्ट्या अयोग्य अशा पद्धतीची वाक्याची असणारी कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. बिकॉज सेंटेन्स इज विथ इनकरेक्ट प्रोज ऑर्डर. द करेक्ट प्रोज ऑर्डर इज. योग्य वाक्यरचना कशी असायला पाहिजे बघा. इट्स अ वॉर्निंग रंग ओव्हर द वेव्ज. अशा पद्धतीची वाक्यरचना ही योग्य वाक्यरचना आहे आणि म्हणून या ठिकाणी या ओळीमध्ये इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्याचबरोबर दुसरा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये होतो तो आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार. बिकॉज साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड. या ठिकाणी डब्ल्यू हा ध्वनी जो आहे तो पुन्हा या ठिकाणी रिपीट झालेला आहे. वेव्ज इट्स वॉर्निंग डब्ल्यू या ठिकाणी रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 इज ऑन अवर स्क्रीन. वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्जियस स्वॅल. याच्यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. अनुप्रास अलंकार. कारण या ठिकाणी साऊंड एस इज रिपीटेड. सर्जियस स्वॅल यस साऊंड यस या ठिकाणी रिपीट झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10 इज ऑन अवर स्क्रीन. अँड ब्लेस्ड द ॲबट ऑफ अबरब्रथॉक. या ठिकाणी 2 फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन. बिकॉज साऊंड ए इज रिपीटेड अँड blessed the abbot of Aberbrothock. A. Sound A is repeated and hence here the figure of speech is alliteration.
Now the next figure of speech in this line is archaism. Archaism या फिगर ऑफ स्पीचमध्ये प्राचीन काळचे शब्द आलेले असतात. आता या ओळीमध्ये सुद्धा ब्लेस्ड, BLEST, ब्लेस्ड हा प्राचीन कालीन असणारा शब्द आहे जो की सध्या लोप पावलेला आहे आणि त्याच्याऐवजी आपण ब्लेस्ड हा शब्द वापरतो. बिकॉज द वर्ड ब्लेस्ड इज आर्कियाक वर्ड. आर्कियाक मीन्स वर्ड फ्रॉम ओल्ड इंग्लिश. ब्लेस्ड मीन्स ब्लेस्ड आणि म्हणून या ठिकाणी या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच होतो त्याला आर्कियाइझम असं सुद्धा म्हटलं जातं. आफ्टर दिस द नेक्स्ट example number 11 is on our screen. The sun in the heaven was shining gay. In this line there is one figure of speech named alliteration because sound S is repeated. इथं साऊंड S रिपीट झालेलं. सन आणि शायनिंग या शब्दांची सुरुवात साऊंड यस नव्हते आणि साऊंड यस या ठिकाणी रिपीटेड झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी होणारा फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असं म्हणतात. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12 इज हिअर ऑन आवर स्क्रीन. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. कवितेच्या या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला झालेला बघायला मिळतो बिकॉज साऊंड यस इज रिपीटेड. सी बर्ड्समधला यस आणि स्क्रीम्डमधला यस हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये झालेला फिगर ऑफ स्पीचला आपण ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार असे म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13 इज ऑन अवर स्क्रीन. द बॉय ऑफ द इंच कॅप बेल वॉज सीन ए डार्कर स्पेक ऑन द ओशन क्रेन. या ठिकाणी या ओळीमध्ये दोन फिगर ऑफ स्पीच आहेत. त्यापैकी पहिला फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. The boy of the inch cap bell, B, the sound B is repeated and hence here we can see the figure of speech, that is alliteration. Next figure of speech is a metaphor. मेटाफरचा अर्थ रूपक असा होतो. याच्यामध्ये दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचं वर्णन केलेलं असतं आणि त्या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. इथं बॉय आणि डार्कर स्पॅक या दोन्ही गोष्टी भिन्न नसून त्या एकरूप आहेत अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मेटाफर इज अ फिगर ऑफ स्पीच. द बॉय अँड डार्कर स्पेक आर इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ ईच अदर. अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी मेटाफर हाही फिगर ऑफ स्पीच होतो. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14 इज ऑन अवर स्क्रीन. सर राल्फ द रोअर वॉकड हिज डेक. राल्फमध्ये आर या साऊंडनं सुरुवात होते, रोअरमध्ये आर या साऊंडनं सुरुवात होते आणि म्हणून या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो बिकॉज साऊंड आर इज रिपीटेड. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 15 इज ऑन अवर स्क्रीन. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. कवितेच्या या ओळीमध्ये रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो बिकॉज वर्ड्स इट मेड हिम आर रिपीटेड. इट मेड हिम हे शब्द या ठिकाणी रिपीट झालेले आहेत आणि म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये रिपिटेशन्स म्हणजेच पुनरावृत्ती हा अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16 इज ऑन अवर स्क्रीन. द बोट इज लोअर्ड, द बोटमन रॉ. या ठिकाणी ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच झाला आपल्याला बघायला मिळतो कारण बी हा साऊंड रिपीट झालेला आहे. द बोट इज लोअर्ड मधला बी आणि बोटमन मधला बी इज द साऊंड रिपीटेड इन दिस लाईन अँड हेन्स हिअर वी सी ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट द एक्झाम्पल नंबर 70 इज ऑन अवर स्क्रीन. अँड टू द इंच कॅप रॉक दे गो. याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्शन हा फिगर ऑफ स्पीच झालेला बघायला मिळतो म्हणजेच व्युत्क्रम अलंकार झालेला बघायला मिळतो बिकॉज सेंटेन्स स्ट्रक्चर इज नॉट प्रॉपर प्रोज ऑर्डर. प्रॉपर सेंटेन्स ऑर्डर इज अँड दे गो टू द इंच कॅप रॉक. म्हणजे वाक्याची रचना ही ग्रॅमॅटिकली योग्य नाही आहे, ती कशी असायला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. अँड दे गो टू द इंच कॅप रॉक असं असायला पाहिजे, त्याच्याऐवजी शब्दांच्यामध्ये बदल करून ही रचना या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी व्युत्क्रम अलंकार म्हणजेच इन्व्हर्शन अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 18. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. या ओळीमध्ये ॲलिट्रेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. बेंटमधला बी हा साऊंड, बोटमधला बी हा साऊंड
बी या साऊंडचं या ठिकाणी रिपिटिशन झालेलं आहे, म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 19. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. आता या ओळीमध्ये पहिला फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो तो ऑनोमोटोपोइया. ऑनोमोटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. जर कवितेच्या ओळीमध्ये जर ध्वनीचं अनुकरण करणारा एखादा शब्द आलेला असेल तर होणाऱ्या भाषेच्या अलंकारास ध्वनी अनुकरणात्मक अलंकार किंवा ऑनोमोटोपोइया असं म्हटलं जातं. आता इथं गर्गलिंग साऊंड म्हणजे बेल पाण्यामध्ये जात असताना बुडबुड बुडबुड असा आवाज होतो आणि त्यानंतर ती बेल खाली जाते. गर्गलिंग हा जो आवाज आहे बेल पाण्यामध्ये पडल्यानंतर त्यावेळी पाण्यामध्ये होणाऱ्या त्या बेलचा आवाज त्याच्यासाठी वापरलेला हा शब्द आहे आणि त्यामुळं हा ध्वनी अनुकरणात्मक असणारा शब्द आहे आणि म्हणून कवितेच्या या ओळीमध्ये ऑनोमोटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर या कवितेच्या ओळीमध्ये दुसरा एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. बिकॉज द सेंटेन्स स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट ॲज पर प्रोज सेंटेन्स स्ट्रक्चर. द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. द बेल संक डाऊन विथ अ गर्गलिंग साऊंड म्हणजे अशा पद्धतीची वाक्यरचना ही ग्रामॅटिकली योग्य आहे, परंतु कवीनं या ठिकाणी यमक जुळवण्याच्या उद्देशानं थोडासा वाक्यामध्ये रचनेमध्ये बदल केलेला आहे आणि तो ग्राह्य मानला जातो कवितेमध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी सुद्धा इन्व्हर्जन हा अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळतो. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 20. कोथ सर राल्फ द नेक्स्ट हू कम टू द रॉक ओंट ब्लेस द अबोट ऑफ ॲबरब्रेथॉक. इथं या ठिकाणी या ओळीमध्ये कोथ हा शब्द आलेला आहे आणि तो जुन्या इंग्लिशमधला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी होणारा फिगर ऑफ स्पीच आहे आर्केइझम. बिकॉज द वर्ड कोथ इज फ्रॉम ओल्ड इंग्लिश. इट इज आर्केक वर्ड. कोथ मीन्स सेट. कोथ या शब्दाचा अर्थ सेड असा होतो. आत्ताच्या इंग्लिशमध्ये सेड हा शब्द त्याच्याऐवजी वापरला जातो. त्याचबरोबर आणि ॲलिट्रेशन पण दिसतोय बघा इथं ॲबर्ट ऑफ ॲबरब्रेथॉक ए या ठिकाणी रिपीट झालेला आहे म्हणून ॲलिट्रेशनसुद्धा आपल्याला म्हणता येईल. आफ्टर दिस एक्झाम्पल नंबर 21. द बबल रोज अँड बर्स्ट अराउंड. इथं या ओळीमध्ये आपल्याला ॲलिट्रेशन अलंकार झालेला बघायला मिळतो. बबल्समधला बी, बर्स्टमधला बी, साऊंड बी इज रिपीटेड. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 22. ही स्टिअर्स इज अ कोर्स फॉर स्कॉटलँड शोआ. इथं स्टिअर्समधला यस साऊंड, स्कॉटलँडमधला यस साऊंड अँड शोअरमधला यस साऊंड. ॲलिट्रेशन इज द फिगर ऑफ स्पीच बिकॉज साऊंड एस इज रिपीटेड. Now next the example number 23 is here on our screen. The wind hath blown a gale all day. At evening it hath died away. आता या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये पहिला फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो तो आर्केइझम. म्हणजेच या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये जुन्या इंग्लिशमधले काही शब्द प्राचीन इंग्रजीमधले काही शब्द आलेले आहेत. बिकॉज हॅथ इज द वर्ड फ्रॉम ओल्ड इंग्लिश. हॅथ मीन्स हॅव. हॅथ हा जो शब्द आहे तो प्राचीन इंग्रजीमधला आहे. सध्या आपण त्याच्याऐवजी हॅव हा शब्द वापरतो आणि म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला बघायला मिळतो. आर्केक वर्ड हॅथ इज युज्ड हिअर इन दिस लाईन. त्याचबरोबर पर्सॉनिफिकेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. बिकॉज डायड अवे इज द टर्म युज्ड फॉर लिव्हिंग थिंग्स. हिअर इट इज युज्ड फॉर वाइंड. आर्केइझम म्हणजे पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीव आहेत अशा पद्धतीनं विचार करून त्या ठिकाणी लिखाण केलेलं असतं. इथं डाईड अवे ही जी टर्म आहे खास करून सजीवांच्यासाठी ज्यावेळी तो मृत होतो त्यावेळी वापरली जाते, परंतु इथून वारा गेला असं सांगण्यासाठी वाऱ्यासाठी डाईड अवे ही टर्म वापरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी वाऱ्याला सजीव समजून तो गेला किंवा 5 डावे म्हणजे मृत्युमुखी पावला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी होणारे फिगर ऑफ स्पीचला आपण पर्सॉनिफिकेशन असं सुद्धा म्हणू शकतो. नाव द एक्झाम्पल नंबर 24. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज अ स्टँड. या ओळीमध्ये आपल्याला इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच झालेला बघायला मिळतो. इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. बिकॉज सेंटेन्स स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट ॲज पर प्रोज ऑर्डर. प्रोज ऑर्डरनुसार योग्य अशा पद्धतीची वाक्याची रचना नाही आहे.
द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर इज, मग वाक्याची रचना कशा पद्धतीनं योग्य आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. रोअर टेक्स इज अ स्टँड ऑन दी डेक, अशा पद्धतीनं वाक्यरचना जर असेल तर ते व्याकरणदृष्ट्या प्रोज ऑर्डरच्या दृष्ट्या योग्य होती. परंतु या ठिकाणी कवीनं त्या वाक्यरचनेमध्ये किरकोळ बदल केलेला आहे. वाक्याच्या रचनेच्या माध्यमातून यमक जुळवण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे तो या ठिकाणी ग्राह्य मांडलेला आहे. या कवितेच्या ओळीमध्ये इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव द नेक्स्ट सेंटेन्स नंबर 25. सो डार्क इट इज दे सी नो लँड. कवितेच्या या ओळीमध्ये आपल्याला इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच बघायला मिळतो. कारण बिकॉज सेंटेन्स स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट ॲज पर प्रोज ऑर्डर. द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. इट इज सो डार्क दे सी नो लँड. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 26. कोथ सर राल्फ इट विल बी लाईटर सून. कवितेची या ओळीमध्ये आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला झालेला बघायला मिळतो. कारण कोथ, बिकॉज द वर्ड कोथ इज फ्रॉम ओल्ड इंग्लिश. कोथ मीन्स सेट. कोथ या शब्दाचा अर्थ सेड असं होतो. हल्ली आपण कोथच्या ऐवजी सेड हा शब्द वापरतो, पण पूर्वीच्या इंग्लिशमध्ये, प्राचीन इंग्रजीमध्ये सेडला कोथ हा शब्द वापरला जायचा. तो हा शब्द या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये वापरलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव द सेंटेन्स नंबर 27. फॉर देअर इज अ डाऊन ऑफ द रायझिंग मून. या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास अलंकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विरोधाचा आभास केलेला असतो. ते वाक्य जे आहे ते ॲब्स्युर्ड किंवा इलॉजिकल वाटतं. ॲब्स्युर्ड म्हणजे हास्यास्पद किंवा इलॉजिकल म्हणजे लॉजिकला न पकडणारं अशा पद्धतीचं वाटतं. म्हणजेच बघा या ठिकाणी डाऊन इज द टर्म जनरली यूज्ड फॉर द टाईम व्हेन द सन रायझिंग. डाऊन म्हणजे पहाट. खास करून पहाट हा शब्द ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी वापरली जाते. बट हिअर इट इज यूज्ड फॉर द मून. आता इथं मात्र ह्या चंद्र उदयासाठी वापरण्यात आलेली आहे. चंद्रोदय झाला म्हणून काही पहाट होत नसते, परंतु चंद्रोदयासाठी या ठिकाणी डाऊन हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून बिकॉज द स्टेटमेंट्स सीम्स ॲब्स्युर्ड ऑर इलॉजिकल, आणि त्यामुळं हे जे वाक्य आहे ते इलॉजिकल किंवा हास्यास्पद असं वाटतं आणि म्हणून या ठिकाणी कवितेच्या या ओळीमध्ये पॅराडॉक्स म्हणजेच विरोधाभास अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव द नेक्स्ट सेंटेन्स 28. कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रो. आता या वाक्यामध्ये साधारणतः वेगवेगळे 4 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला फिगर ऑफ स्पीच आहे तो आर्कॅइझम. याच्यामध्ये तुम्हाला कान्स्ट हा आर्कियाइक वर्ड आलेला पाहायला मिळतो. कान्स्टचा अर्थ कॅन असा होतो. हल्ली आपण त्याच्याऐवजी कॅन हा शब्द वापरतो आणि त्यामुळं कान्स्ट हा जुन्या इंग्लिशमधला शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आर्कॅइझम हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला बघायला मिळतो. बिकॉज देअर इज द वर्ड फ्रॉम द ओल्ड इंग्लिश दॅट इज आर्कॅइक वर्ड कान्स्ट. कान्स्ट मीन्स कॅन. इंट्रॉगेशन हा दुसरा फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. इंट्रॉगेशनचा अर्थ परिपृच्छा प्रश्नालंकार असा होतो. ज्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर सामावलेले असते अशा परिणामकारक वाक्यरचनाला इंट्रॉगेशन हा अलंकार असं म्हटलेलं जातं. रेटॉरिकल क्वेश्चन्स हे मॅक्झिमम इंट्रॉगेशन अलंकाराची उदाहरणं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. याचं कारण आपण सांगलेलं आहे बिकॉज हिअर क्वेश्चन इज आस्क्ड कॅन हिअर द ब्रेकर्स रोअर, म्हणजे गर्जना तुम्हाला ऐकायला येऊ शकते का असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच होतो तो इंट्रॉगेशन असा सुद्धा आहे. तिसरा फिगर ऑफ स्पीच या वाक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो ऑनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. ध्वनीचा अनुकरण करणारा शब्द या ठिकाणी या वाक्यामध्ये आलेला आहे. द वर्ड रोअर डिनोट्स द साऊंड ऑफ अ टाईड. रोअर हा जो शब्द आहे समुद्राच्या किनाऱ्याला लाटा जेव्हा धडकतात तेव्हा त्यातून होणारा जो आवाज आहे तो प्रतीत करण्यासाठी रोअर हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये ऑनोमॅटोपोइया हा अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर चौथा अलंकार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. वाक्यरचना ही जी आहे ती ग्रॅमॅटिकली योग्य नाही आहे. बिकॉज द करेक्ट सेंटेन्स ऑर्डर इज कशी ती असायला पाहिजे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. वन सेट कान्स्ट हिअर द ब्रेकर्स रोअर. कोणीतरी विचारलं की ब्रेकर्सचा रोअर तुम्ही ऐकू शकता का,
आणि म्हणून या ठिकाणी इन्व्हर्जन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 29. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोअर. आता या वाक्यामध्ये आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो, कारण ओल्ड इंग्लिशमधला शब्द या ठिकाणी आलेला आहे. मी थिंक म्हणजेच आय थिंक असं आपण सध्या त्याच्यासाठी वापरतो. बिकॉज मी थिंक इज द वर्ड फ्रॉम ओल्ड इंग्लिश आर्कॅइक वर्ड. मी थिंक मीन्स आय थिंक. नाव एक्झाम्पल नंबर 30. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. वेअरमधला डब्ल्यू, वीमधला डब्ल्यू साऊंड आणि त्यामुळं बिकॉज साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड. त्याचबरोबर या कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच व्युत्क्रम अलंकार झालेला पाहायला मिळतो, कारण वाक्याची रचना ही ग्रॅमॅटिकली योग्य नाही आहे. ती कशी असायला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. बिकॉज द सेंटेन्स स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट, द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर इज नाव आय कॅनॉट टेल वेअर वी आर. Now the next example number 31. But I wish I could hear the inch cap bell. इथं या ओळीमध्ये आपल्याला रिपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच झालेला पाहायला मिळतो. आय हे प्रनाउन पुन्हा रिपीट केलेला आहे. अननेसेसरी रिपिटेशन वॉज देअर बिकॉज द वर्ड आय इज रिपीटेड. नेक्स्ट द एक्झाम्पल नंबर 32. They hear no sound, the swell is strong. In this line we have alliteration is the figure of speech. याच्यामध्ये ॲलिट्रेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बिकॉज स्वेलमधला एस साऊंड, स्ट्रॉंगमधला एस साऊंड, बिकॉज द साऊंड एस इज रिपीटेड. नाव द एक्झाम्पल नंबर 33. नाव द वाइंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. इथं कवितेच्या या ओळीमध्ये आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला बघायला मिळतो, कारण बिकॉज हॅथ इज फ्रॉम ओल्ड इंग्लिश. हॅथ मीन्स हॅव. हॅथ हा ओल्ड इंग्लिशमधला शब्द या ठिकाणी आलेला आहे, ज्याचा अर्थ हॅव असा होतो. आज आपण हॅव हा शब्द त्याच्याऐवजी वापरतो आणि म्हणून कवितेच्या या ओळीमध्ये आर्केइझम हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव द एक्झाम्पल नंबर 34. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ द शिवरिंग शॉक. इथं कवितेच्या या ओळीमध्ये आपल्याला ॲलिट्रेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच झालेला पाहायला मिळतो. स्ट्राइक्समधला यस साऊंड, शिवरिंगमधला यस साऊंड अँड शॉकमधला यस साऊंड या साऊंडचं रिपिटेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन बिकॉज साऊंड एस इज रिपीटेड. नाव द सेंटेन्स नंबर 35. ओ ख्रिस्ट इट इज द इंच कॅप रॉक. इथं कवितेच्या या ओळीमध्ये आपल्याला ॲपोस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच झालेला बघायला मिळतो. ॲपोस्ट्रॉफ म्हणजे परोक्ष संबोधन अलंकार. आता याच्यामध्ये मृत व्यक्ती, अनुपस्थित वस्तू, मनुष्यगणांचा आरोप असणाऱ्या वस्तू किंवा कल्पना यांना उद्देशून विधान केलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी होणाऱ्या अलंकाराला ॲपोस्ट्रॉफ म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार असं म्हटलं जातं. आता इथं ओ ख्रिस्ट असं म्हटलेलं आहे, परमेश्वराला किंवा ख्रिस्टला उद्देशून या ठिकाणी बोललेलं आहे. आता बऱ्याच वेळा देव आहे किंवा नाही याच्यावरती आक्षेप असू शकतो आणि मग अनुपस्थित असणाऱ्या देवाला उद्देशून अरे देवा हा इंचकॅप रॉक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच आहे तो ॲपोस्ट्रोफ आहे बिकॉज इट इज ॲड्रेस्ड टू समवन इन द स्टोरी. कुणाला तरी उद्देशून या ठिकाणी बोललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या भाषेच्या अलंकारास ॲपोस्ट्रोफ म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार असं म्हटलं जातं. नाव एक्झाम्पल नंबर 36. सर राल्फ द रोअर टोअर हिज हेअर. इथं ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. राल्फमधला आर साऊंड, रोअरमधला आर साऊंड, त्याचबरोबर हिजमधला एच साऊंड आणि हेअरमधला एच साऊंड बिकॉज द साऊंड आर अँड साऊंड एच इज रिपीटेड. नाव एक्झाम्पल नंबर 37. ही कोस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. या ठिकाणी या वाक्यामध्ये पहिला फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन आपल्याला पाहायला मिळतो. हिममधला एच साऊंड, हिजमधला एच साऊंड बिकॉज हिअर साऊंड एच इज रिपीटेड. त्याच्यानंतर आर्केइझम याच्यामध्ये कोस्ट बिकॉज वर्ड कोस्ट इज फ्रॉम ओल्ड इंग्लिश. कोस्ट मीन्स क्रश्ड. या ठिकाणी क्रश्ड असं त्याचा वापर आपण हल्लीच्या इंग्लिशमध्ये करतो आणि म्हणून या ठिकाणी आर्केइझम हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच बघायला मिळतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आयर्नी हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतो. आयर्नी या शब्दाचा अर्थ व्याज्य स्तुती असा होतो.
म्हणजे हास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांना एका वाक्यात किंवा चरणात किंवा कडव्यात आपण वापर केलेला असतो तेव्हा आयर्नी हा अलंकार होतो. बिकॉज रोअर फील्स गिल्टी अबाउट हिज रॉंग बिहेवियर दॅट इज कटिंग द इंचकॅप बेल. आता इंचकॅप बेल कट केल्याबद्दल त्या रोहरला वाईट वाटतं. या दोन्हीही कल्पनांचा किंवा दोन वाक्यांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आयर्नी हा फिगर ऑफ स्पीच झालेला आपल्याला बघायला मिळतो. नाव एक्झाम्पल नंबर 38. द शिप इज अ सिंकिंग बीनीथ द टाईड. शिपमधला यस साऊंड, सिंकिंगमधला यस साऊंड, साऊंड यस इज रिपीटेड म्हणून ॲलिट्रेशन इज द फिगर ऑफ स्पीच बिकॉज साऊंड एस इज रिपीटेड. नाव एक्झाम्पल नंबर 39. द साऊंड ॲज इफ विथ द इंचकॅप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज न्याल. या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच बघायला मिळतो. मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार. याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिसिट किंवा इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेलं पाहायला मिळतं, अप्रत्यक्ष तुलना केलेली पाहायला मिळते. बिकॉज देर इज इनडायरेक्ट कंपॅरिझन लिंकिंग ऑफ द साऊंड ऑफ अ फ्युनरल बेल मीन्स नेल विथ द इंचकॅप बेल. इंचकॅप बेलचा आवाज आणि नेलचा आवाज याचं अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून कवितेच्या या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच होतो त्याला आपण मेटाफर असं म्हणतो किंवा रूपक अलंकार असं म्हणतो. फिगर ऑफ स्पीचच्या अभ्यासानंतर या कवितेमध्ये वापरलेल्या रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम याबद्दल थोडक्यात माहिती आपण करून घेऊयात. आता रायमिंग पेअर म्हणजे काय तर यमक जुळवणाऱ्या शब्दांच्या जोड्या. आता ह्या का केल्या जातात तर यमक जुळवल्यानंतर कविता गायनासाठी योग्य आणि सुसज्ज व्हावी या हेतूनं ते यमक जुळवलेलं असतं. त्याच्या उच्चारामध्ये साधर्म्य असतं. जसं की या ठिकाणी पहा, पहिल्या स्टांजामधल्या कवितेच्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द जो आहे तो सी, दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बी. सी आणि बी या दोन्ही शब्दांच्या उच्चारामध्ये साधर्म्य आहे आणि म्हणून ही झाली एक रायमिंग पेअर. त्याचबरोबर तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे मोशन आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे ओशन. मोशन ओशन यासुद्धा दोन्ही शब्दांच्या उच्चारामध्ये साधर्म्य आहे आणि त्यामुळं पहिल्या स्टांजामधली दुसरी रायमिंग पेअर झाली मोशन ओशन. आता या स्टांजामधल्या रायमिंग पेअर्स आहेत, पहिली सी बी, दुसरी मोशन ओशन. आता राईम स्कीम कशी तयार करायची ते पहा. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे सी, दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बी, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे मोशन आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे ओशन. आता सी या शब्दाच्या उच्चारासाठी एक अल्फाबेट आपण वापरला ए. आता दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बी, त्याचाही उच्चार सी सारखाच आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा अल्फाबेट वापरला आपण ए. आता मोशन, मोशन या शब्दाचा उच्चार जो आहे तो सी आणि बीपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी दुसरा त्याच्या पुढचा अल्फाबेट आपण वापरला बी. ओशन या शब्दाचा उच्चार जर आपण बघितलं तर तो मोशनसारखाच आहे. मोशनसाठी आपण वापरलेला अल्फाबेट आहे बी आणि म्हणून ओशनसाठी सुद्धा तोच अल्फाबेट म्हणजे बी हा अल्फाबेट आपण या ठिकाणी वापरला. म्हणजेच पहिल्या ओळीसाठीचा अल्फाबेट ए, दुसऱ्या ओळीसाठीचा अल्फाबेट ए, तिसऱ्या ओळीसाठीचा अल्फाबेट बी, चौथ्या ओळीसाठीचा अल्फाबेट बी. म्हणजे पहिल्या स्टांजासाठी वापरण्यात आलेली राईम स्कीम जी आहे ती ए बी बी अशी आहे. आता यानंतर कवितेमधील इतर उर्वरित स्टांजामध्ये असणाऱ्या रायमिंग पेअर आणि राईम स्कीम आपण पाहूयात. स्टांजा नंबर 2 मधली रायमिंग पेअर्स शॉक, रॉक आणि फेल बेल. स्टांजा नंबर 3 एबेरब्रेथॉक, रॉक, स्वंग, रंग. स्टांजा नंबर 4 स्वेल, बेल, रॉक, एबेरब्रेथॉक. स्टांजा नंबर 5 गे, डे, राउंड, साउंड. स्टांजा नंबर 6 सीन, ग्रीन, डेक, स्पॅक. स्टांजा नंबर 7 स्प्रिंग, सिंग, एक्सेस, wickedness. Stanza number 8 float, boat,
rock over the rock. Stanza number 9, row go, boat float. Stanza number 10, sound round, rock over the rock. Stanza number 11, away a day, store shore. Stanza number 12, sky high, day away. Stanza number 13, stand land, sun moon. Stanza number 14, roar shore, tell bell. Stanza number 15, strong long, shock rock. Stanza number 16, hair despair, said tight. Stanza number 17, fear here, bell knell. अशा पद्धतीनं कवितेमध्ये 17 स्टांजा आहेत आणि सर्वच्या सर्व स्टांजांमध्ये 2-2 राईम पेअर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द याच्यामध्ये राईम पेअर आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द याच्यामध्ये रायमिंग पेअर आहे. आणि त्यामुळं संपूर्ण कवितेमध्ये प्रत्येक स्ट्रांझामध्ये वापरली गेलेली राईम स्कीम जी आहे ती ए बी बी अशी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर कवितेमध्ये वापरलेल्या पोएटिक इमॅजरीज म्हणजेच कल्पनाचित्र याची थोडक्यात आपण चर्चा करूयात. इमॅजरी युज्ड इन द पोएम द इंच कॅप रॉक. इमॅजरीमध्ये व्हिज्युअल इमॅजरी आणि साऊंड इमॅजरी अशा 2 प्रकारच्या इमेजरीज या कवितेमध्ये आलेल्या आहेत. आता व्हिज्युअल इमेजरी म्हणजे काय तर दृश्य स्वरूपात तशाच पद्धतीचं चित्र काल्पनिक आपल्या डोळ्यासमोर उभा राहणं. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी. म्हणजेच द लाईन डिपिक्स हाऊ द शिप वॉज ऑन द सी ऑलमोस्ट अनमुव्हिंग. ही ओळ वाचल्याबरोबर न हालचाल करता समुद्रावरती उभा राहील ते जहाज जसंच्या तसं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं आणि म्हणून ही एक व्हिज्युअल इमॅजरी आहे. हर किल वॉज अ स्टेडी इन द ओशन. आता ही हर किल वॉज अ स्टेडी इन द ओशन ही ओळ वाचल्यानंतर द लाईन डिपिक्स हाऊ द शिप वॉज ऑन द सी ऑलमोस्ट अनमुव्हिंग. याच्यामधून सुद्धा ते जहाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं ते समुद्रावरती कसं आलेलं आहे आणि अजिबात हालचाल न करता स्थिरपणे समुद्रामध्ये कशा पद्धतीने उभा राहिलेला आहे याचं हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर या कल्पनेच्या माध्यमातून उभा राहतं आणि म्हणून ही एक व्हिज्युअल इमॅजरी या ठिकाणी कवितेमध्ये वापरलेली आहे. यानंतर व्हिज्युअल इमॅजरीचं आणखी एक उदाहरण तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंच कॅप रॉक, सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव द इंच कॅप बेल. These lines in the second stanza describes the very mild sea and the small waves. या ओळी वाचल्यानंतर समुद्र किती शांत आहे आणि छानपैकी त्या लाटा वाहायला लागलेल्या आहेत. त्या फ्लोटवरून त्या लाटा जात आहेत परंतु त्या इंचकॅप बेलला मात्र त्या हलवू शकत नाहीत. अशा पद्धतीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं आणि म्हणून ही सुद्धा एक व्हिज्युअल इमॅजरी आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. यानंतर व्हिज्युअल इमॅजरीचं चौथं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय बघा. द सन इन द हेवन वॉज अ शायनिंग डे. द सन शोन ब्रायटर अँड मेड द मॉर्निंग चिअरफुल. म्हणजे सकाळचं वातावरण आहे आणि आकाशामध्ये चंद्र अतिशय छानपैकी तेजस्वीपणे तो चमकताना दिसतोय. अशा पद्धतीचं वातावरण या ओळी वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. द बर्ड्स सीम्ड टू बी फ्लाईंग राऊंड अँड राऊंड इन अ जॉय लाईक अ व्हील. हे वाक्य वाचल्यानंतर समुद्र पक्षी हा समुद्रावरती आनंदानं गात मोठ्यानं असा गोल 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 गिरट्या घेत असताना आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच पद्धतीचं चित्र या ओळींच्या माध्यमातून आपल्या समोर निर्माण होतं आणि म्हणून ही सुद्धा एक व्हिज्युअल इमॅजरी या ठिकाणी या कवितेमध्ये वापरलेली आहे. अशा बऱ्याच व्हिज्युअल इमॅजिनरी तुम्हाला या कवितेमध्ये पाहता येतील. प्रातिनिधिक स्वरूपात एक थोड्याशा तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. ज्या ओळी वाचल्यानंतर एक हुबेहूब चित्र कल्पनिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं अशा ओळींचा उल्लेख आपल्याला व्हिज्युअल इमॅजरीजमध्ये करता येईल. यानंतर दुसरी इमॅजरी आहे साऊंड इमॅजरी. त्याच्यातलं पहिलं उदाहरण पहा काय म्हटलेलं आहे.
and over the waves its a warning rang. The line depicts the loud warning sounded by the Inchcape bell in the storm. स्टॉर्म म्हणजे त्या वादळामध्ये इंचकॅप बेल ज्यावेळी वाजायला लागते आणि त्यामुळे जणू काही ती वॉर्निंग देण्याचं काम करते, त्यावेळी हुबेहूब त्या वादळामध्ये वाजणाऱ्या इंचकॅप बेलचा आवाज आपल्या कानांमध्ये उभा राहतो, काल्पनिकरित्या तो उभा राहतो. आणि म्हणून या ठिकाणी साऊंड इमेजरी या वाक्यामधून आपल्याला पाहायला मिळते. दुसरं एक्झाम्पल आहे या ठिकाणी, अँड देअर वॉज अ जॉयन्स इन द साऊंड. दीज लाईन शो द जॉय इन द सीन. The birds were flying round and round. They were creating the sound and there is a giant in that sound. ते पक्षी जे आहेत ते गोल 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 गिरट्या घेत आहेत आणि घेत असताना त्यांनी जो आवाज काढलेला आहे त्याच्यामध्ये एक आनंद भरलेला आहे. असं ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी खरोखरच ते पक्षी गिरट्या घालतायत आणि मोठमोठ्यानं ते आवाज देत आहेत. तो आवाज आपल्या कानांमध्ये गुंजत आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून या शब्दांच्या माध्यमातून, या ओळीच्या माध्यमातून एक आवाजाचा, ध्वनीचा एक प्रकार आपल्या कानांमध्ये गुंजवण्याचं काम केलं जातं आणि म्हणून ही एक साऊंड इमॅजिनरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, अँड ओव्हर द वेव्स इट्स अ वॉर्निंग रँग. द लाईन डिपिक्ट्स द लाऊड वॉर्निंग साऊंडेड बाय द इंचकॅप बेल इन द स्टॉर्म. त्या वादळामध्ये इंचकॅप बेलचा होणारा मोठा मोठा आवाज तो तसाच आपल्या कानांमध्ये गुंजतो आणि म्हणून ही एक साऊंड इमेजरी आहे. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. या सी बर्ड्स गोल 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 गिरट्या घालतायत आणि त्याचबरोबर त्याचा तो आवाज आपल्या कानांमध्ये गुंजतो आहे. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि म्हणून ही एक साऊंड इमेजरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. साऊंड इमेजरीचं नेक्स्ट उदाहरण तुमच्यासमोर आहे. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. द साऊंड क्रिएटेड बाय सिंकिंग बेल कम्स इन अवर माइंड वेन वी रीड द टर्म गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड ही टर्म ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी ती बुडणारी बेल, तिचा होणारा तो बुडबुड असा आवाज खरोखरच आपल्या मनामध्ये येतो आणि म्हणून हे एक साऊंड इमेजरीचं उदाहरण आहे. त्याच्याबरोबर नेक्स्ट एक्झाम्पल 6, ऑन ड्रीडफुल साऊंड कुड द रोअर हिअर अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकॅप बेल द डेव्हिल बिलो वॉज रायझिंग हिज नेल. A dreadful sound of a bell comes in our mind when we read those lines. ही ओळी वाचतो आपण त्यावेळी खरोखरच भयानक असा बेलचा आवाज जो की तो रोवरच्या कानावरती पडत होता, आपल्यासुद्धा कानावरती पडतोय की काय अशा पद्धतीचा आभास आपल्याला निर्माण होतो, कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे सुद्धा एक साऊंड इमॅजरीचं उदाहरण आहे. अशाच पद्धतीची बरीचशी साऊंड इमॅजरीची आणि व्हिज्युअल इमॅजरीची उदाहरणं तुम्हाला या कवितेमध्ये सापडतील. ती शोधा, लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून द इंचकॅप रॉक या कवितेमध्ये असणाऱ्या फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेल्या रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम, त्याचबरोबर या कवितेमध्ये आलेले व्हिज्युअल इमॅजिनरी आणि साऊंड इमॅजरी आपण पाहिलेले आहेत. या सर्व कन्सेप्ट अतिशय विस्तृतपणे तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. तुम्हाला त्या व्यवस्थित समजाव्यात याच्यासाठी अतिशय त्याचं डीप नरेशन मी केलेलं आहे. तर या सर्व कन्सेप्ट वारंवार ऐका, व्हिडिओ वारंवार ऐकून या सर्व कन्सेप्ट समजून घ्या. व्हिडिओ पाहत असताना तुमच्यासमोर तुमची नोटबुक घ्या. त्या नोटबुकमध्ये फिगर ऑफ स्पीचची असणारी उदाहरण तुमच्याकडं संकलित ठेवा, तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. त्याचबरोबर रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम ही सुद्धा वहीमध्ये लिहून काढा. व्हिज्युअल इमॅजरी, साऊंड इमॅजरीची असणारी उदाहरणं मी दिलेली ती लिहून काढा. त्याच्यापेक्षा जास्तीची तुम्हाला सापडतील ती लिहून काढा आणि या कवितेच्या बाबतीतचा डीप अभ्यास करा. धन्यवाद.